अंबरनाथ या तालुक्यामधून बिलॉंग करतोय चिंचवली संघ। त्यांच्या विरुद्ध साळक संघ असेल कर्जत तालुक्यातील साळक संघ मोठं नाव आहे कर्जत तालुक्यामध्ये। रोशन असेल जगदीश असेल मोठी नावं साळक संघामध्ये। पहिला चेंडू असेल गोलंदाजी मार्क वरती जगदीश आणि हा एक चांगला चेंडू हाताळतोय जगदीश। निर्धाव चेंडू येतोय। पहिला चेंडू निर्धाव येतोय आणि आयोजक इथं हा एक सुंदर चेंडू येतोय। मात्र ग्राउंड मध्ये आपले ग्रामस्थ थोडं खेळाडूंना एक अडथळा निर्माण करतात आयोजक, तर त्यांना आपण थोडं साईडला करायचं आहे। दोन चेंडू आणि 0 धावसंख्या आणि हा एक चांगला फटका येतोय आणि काय झालं पंच? बॅट कट। थर्ड अंपायर असेल। रन आउटचा रिव्ह्यू आहे। हेलो रिव्ह्यू सक्सेसफुल। फलंदाज बाद आहे। आग ओकणारी गोलंदाजी जगदीशच्या माध्यमातून 3 चेंडू आणि धावफलकावरती धावसंख्या येते 0। पुढील चेंडू असेल जगदीशाचा आणि हा स्वेर चेंडू असेल संघाचा श्री गणेशा होतोय स्वेर चेंडूने 1 धाव फलकावरती। मात्र सागाचीवाडी आणि पुंजे यांच्यामध्ये आपण एक हाय व्होल्टेज सामना बघितला। शेवटचा चेंडू आणि 1 धाव डिफेंड झाली नाही पुंजे संघाला। हा येते चांगला फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण 1च धाव मिळेल। शेवटचा चेंडू असेल गोलंदाज जगदीशाचा आणि हा सुद्धा निर्धाव येतोय।
अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. धाव फलकावरती धाव संख्या 1. ती पण स्वेरच्या माध्यमातून आपल्याला धाव मिळाली. सॉरी 2. साळोख संघ खूप उशीर घेत आहे. आपण शेवटचा चेंडू आहे आणि हा सुद्धा निर्धाव येतोय. काही गोलंदाजी बघतोय आपण जगदीशची. 6 चेंडू आणि खर्च केल्यात फक्त धाव संख्या 2. दादा यांच्याशी संपर्क साधायचा आहे किंवा जर लग्न किंवा हळदीसाठी डीजे वगैरे लागला तर नक्कीच संतोष दादांशी संपर्क करायचा आहे. एक स्वस्त दरामध्ये आपल्याला मिळून जाईल. आणि आपले KTC वाले अजिंक्य दादा हे सुद्धा इथे उपलब्ध आहेत. जर कोणाला आयोजन करायचं असेल तर नक्कीच त्यांचं कार्ड तुम्हाला मिळून जाईल. गोलंदाजी मार्क वरती दशरथ येतोय. पहिला चेंडू आणि लेग साइडला फटकावलाय 4 धावांसाठी. डीजे ठोक. भिलनची नागी निघाली. डोंगर जवळच आहेत. नाग नागिन इथे येऊ शकतात. तर गाणं जरा समजून लावायचं आहे संतोष दादा, नाहीतर एखादा नाग येईल इकडे. आणि काय झालं पंच? चेंडू चेंडू द्यायचा आहे. पहिला चेंडू आणि लेग साइडला 4 धावांसाठी फटकावला. मात्र धाव फलकावरती धाव संख्या येते. सहा. पुढील चेंडू दसरा त्याचा फुल टॉस चेंडू आणि नो चेंडू असेल. नो चेंडू आणि फ्रीट असेल. एक उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट आणि फ्री हिटचा चेंडू झेल जमिनीला दाण होतोय. नक्कीच 2 धावा मिळतील. हा येतोय मोठा फटका. मात्र 6 धावांसाठी फेकून दिलाय. डीजे टोक.
आणि हा सुद्धा एक मोठा फटका आला आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं साळोख संघाकडून आणि धावभाग सुद्धा झाला असता. हॅलो खडके साहेब, यायचं आपण मायक्रोफोन वरती. आयोजक अरुणदादा वागचौरे आपल्याला इथे बोलवत आहेत. पुढील चेंडू असेल दसरे त्याचा, हा येतोय मोठा फटका आणि झेलबाद. दुसरा झटका लागतोय चिंचवली संघाला. हॅलो, नवीन फलंदाज जातोय. फलंदाजी मार्क वरती सदानंद. स्ट्राइक एंड वरती येते सदानंद, नवीन फलंदाज. पुढील चेंडू असेल दसरा त्याचा आणि हा सुद्धा एक झटका लागतोय चिंचवली संघाला सदानंदच्या स्वरूपामध्ये. ठोक डीजे. धाव फलकावरती धाव संख्या येते 21. 3 बाद 21. गोलंदाजी मार्क वरती येतोय करण. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज असेल. साळोख संघाकडून विचार केला सामन्याचा तर साळोख संघासमोर जर विजय प्राप्त करायचा असेल तर एक मोठा टार्गेट उभं करावं लागेल चिंचवली संघाला. साळोख संघामध्ये एक हिटर फलंदाज असतील, जगदीश असेल, करण असेल आणि इतर खेळाडू सुद्धा जे पूर्ण प्लेइंग 11 पूर्ण आहे की हिटर फलंदाज म्हणून ओळखले जातात साळोख संघास. करण येतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू असेल, सुंदर गोलंदाजी बघतोय आपण. तिसरं षटक हाताळतोय करण. मात्र 2 षटकामध्ये तब्बल 21 धाव संख्या आहे ती 2 षटकामध्ये. हा येतोय मोठा फटका आणि झेलबाद होतोय चिंचवली संघाचा फलंदाज. चौथा धक्का चिंचवली संघा.
हॅलो खडके साहेब यायचं आपण इकडं स्टेजवरती. पुढील चेंडू असेल करण्याचा, हा येतो मोठा फटका, ऑफ साईडला टोललेला चेंडू, मात्र एक धाव तर नक्कीच मिळेल. एक खराब क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. 2 धावा. अजूनही एक षटक शिल्लक असेल. जर 40-45 धावा जर धाव फलकावरती आल्या तर एक चांगलं टार्गेट असेल साळोख संघासमोर. हा ऑफ साईडला टोलवला चेंडू, एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसरीचा प्रयत्न सुद्धा असेल आणि 2 धावा तर तिसरीचा सुद्धा प्रयत्न, धावाची संधी असेल आणि 3 धावा नक्कीच मिळतील. चित्त्याच्या चपळाईने तिसरी धाव कंप्लीट केले गेले चिंचवली संघाने. डावकुऱ्या हाताचा फलंदाज येतोय त्यामुळे थोडा अडथळा निर्माण होतोय क्षेत्ररक्षणामध्ये. मोठी डोकेदुखी असेल डावखुरा फलंदाज असला तर, मात्र निर्धाव चेंडू येतोय. पंच बाद आहे का? बाद आहे. चला नवीन फलंदाज जायचंय. हेलो क्या बात है, 1 बाउंस सिमर से बाहेर, षटकार नाही आहे काय? षटकार. ओकेच क्षेत्ररक्षकाने षटकार दिलाय म्हणजे ह्याच मैदानावरती मे महिन्यामध्ये एक आयोजन बघायला मिळेल. आयोजक अरुणदादा वाघचौरे यांच्याकडून तारीख सुद्धा इथे डिक्लेअर झालेली आहे. 19 मे ते 24 मे. नक्कीच या मॅन ऑफ द मॅच सिरीज साठी एक बाईक असेल तर सुवर्ण संधी असेल सर्व संघांना. जर कोणाला खेळायचं असेल तर नक्कीच अरुणदादा वाघचौरे यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. 19 मे ते 24 मे. प्रवेश फी फक्त 13,000 रुपये असणार आहे. तर नक्कीच अरुणदादाशी संपर्क करा आणि सामन्याचा आनंद घ्या. सर्व लो टीम घेणार आहे आणि मीडियम आणि लो टीम साठी हे सामने आयोजित केलेले आहेत. तर जे लो टीम असतील त्यांनी नक्कीच इथं सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे.
अरुणदादा वागचौरे नक्कीच सांगतात एखादी लो टीमने जर ही बाईक मिळवली तर नक्कीच त्या संघाला एक आत्मविश्वास त्यांचा वाढेल आणि बाईक जर अशा खेळाडूला मिळाली तर नक्कीच त्यालाही थोडं खेळाविषयी आदर निर्माण होईल. तर त्या हेतूने सामने आयोजित केले आहेत. सर्व लो टीम असतील आणि पंच सुद्धा संजय आणि सुनील असतील. KTC लाईव्ह आणि संतोष दादा मंडप डेकोरेटर्स हे तर आपल्याला बघायला मिळतील. एक हलका चेंडू स्लोअर चेंडू निर्धाव येतोय. नक्कीच आपण इथं जे आलोचन केलं ते आपण पूर्ण करणार आहोत. सर्व लो टीम आपण 19 मे ते 24 मे ह्या नाईट शृंखलेमध्ये घेणार आहोत. मॅन ऑफ सिरीजसाठी बाईक असेल आणि ती बाईक कुठेतरी लो टीम आणि मिडियम टीम ह्या टीममध्ये एखाद्या खेळाडूला जाणे गरजेचं असेल. कारण हाय हिटर जे संघ आहेत जे टॉपचे संघ आहेत त्यांनी अगोदर मॅन ऑफ द सिरीज कितीतरी फटकावले आहेत. म्हणून एखाद्या लो टीम आणि मिडियम टीमच्या आत्मविश्वास एखाद्या खेळाचा वाढावा त्यासाठी आपण सर्व लो टीम घेणार आहोत. आपण पंच जायचं आहे. थांबताय का ही मॅच करण्यासाठी? ओके, ही मॅच संपली तर आपण लगेच जेवण्यासाठी मैदानाच्या बाहेर यायचंय. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती 37 धावांचे गरज असेल विजयासाठी साळोख संघाला. इथे पाहिले गेले तर रोशन ऑन फायर एक जबरदस्त ह्या पंचकृषीमध्ये साळोख संघातील मोठा खेळाडू एक क्लासिक खेळाडू पाहायला मिळेल आपल्याला. यानंतर नेक्स्ट मॅच असेल चापीवाडी बनाम नांदखोळा जांभळवाडी. दोन्ही कशेळी विभागामधील संघ असतील. आपल्याला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स इथे टॉस विन करण्यासाठी आपला कर्णधार पाठवायचा आहे आणि बरोबर आपले प्रवेशी मात्र घेऊन पाठवायचे. हॅलो, ओपनिंग जोडी पाहतो आपण साळोख संघाकडून. कोणी ओपनिंगला? 12 प्रतिनिधी रोशन आणि करण
ही जोडी पाहतोय आपण ओपनिंग साठी मैदान रबाडे झाले. जर्सी पाहिली गेली तर नक्कीच चांगली जर्सी परिधान केलंय आणि प्रत्येक संघामध्ये आता पाहिले गेले तर सुधारणा झालेली आहे. क्रिकेट असोसिएशन कर्जत तालुक्याच्या माध्यमातून इथं ग्रामस्थ मंडळ गोरकामत आपण स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. आपलं आयोजकाच्या वतीने सरचं स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान वळूया सामन्याकडे. टॉचिंगसाठी यायचंय नांदखोळ जांभळवाडी आणि चापेवाडी. आपल्याला आपण इथं आले नसतील किंवा येणार नसतील तरी सांगा, आपल्याकडे टीम उपलब्ध आहेत. 5 मिनिटांमध्ये दुसरी टीम इथं लगेच घेण्यात येईल, कारण ते टीम आपल्याकडे दुसरे आहेत. नांदखोळ जांभळवाडी संघाचा कर्णधार आणि चापेवाडी संघाचा कर्णधार. चला या आपण. पहिलाच फटका, स्टेट ऑन ग्राउंड फटका, ऑन फायर षटकार. हॅलो. हॅलो. मॅच पोल आलेला आहे. प्रेक्षक माईबाप आपण ह्या सामन्याचा आहे नाईट चुंगलीचा आनंद घेत आहेत आणि चेंडू जर आपण षटकार जर खेळला एखाद्या खेळाडू जो चेंडू जर बाहेर गेला तर आपण पूर्तता करायची त्याची. क्या बात है, क्या बात है, खतरनाक फलंदाजी, आग ओतणारी फलंदाजी मैदान पाहायला मिळते. पंच षटकार की चौकार? षटकार, बॅक टू बॅक. डीजे मस्त. पाहूया षटकार साठी 500 रुपये पारितोषिक आयोजकांकडे. हॅलो. इथं षटकार हॅट्रिक मात्र रोखते पण 2दा मात्र रोखू शकत नाहीये. चांगली फलंदाजी सुरुवात करून दिले करण ह्या फलंदाजाने. पाहिले गेले तर संजयनगर ग्रामस्थ मंडळ व संजयनगर संघ बी ह्यांच्या विद्यमानाने हे आयोजनचं नियोजन करण्यात आलेलं आहे. हॅलो. समोरची लाईट बंद करा. कोण येतो? गाडीवाला. आपल्याला जर जायचं असेल घरी तर जाऊ शकता, परंतु लाईट इथं ऑन करू नका. क्या बात है, क्या बात है, षटकार और हैट्रिक. फलंदाजी पुन्हा मात्र करतो लाईन.
क्या बात आहे करण, एकटाच मॅच जिंकून देतो का काय साऊथ संघाला. रोशनला तरी संधी दे, ज्याचं नाव आहे मोठं तोच फलंदाज. नक्कीच गेल्या वर्षामध्ये माझ्या टीमचा रायगड टीममध्ये आयकॉन होता रोशन पवार, आणि नक्कीच पारितोषिक ते फटकावून दिलं होतं मला. तो फलंदाज नॉस्टॅकला अजूनही आहे, कारण त्याला संधी देत नाही. संधी देण्यासाठी मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक रन घेण्यामध्ये स्ट्राईक घ्यायचा प्रयत्न केला होता करणने. मग ते रोशनला संधी देण्याचं नाही आहे त्याला. हॅलो, इथं मात्र नांदखोळा जांभवाडी संघाने प्रवेश फी जमा केलेली आहे. मी विनंती करतो चापेवाडी संघ, आपण या आणि आपले प्रवेश फी आणि टॉर्च विनसाठी आपला कर्णधार पाठवा. विनय पवार आयोजक, आपण त्यांचा टॉर्च विन करून घ्यायचा आहे. दोन्हीही संघ एक मैत्रीपूर्व लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कशाळी विभाग मधील असतील आणि हेमंत खंडवी साहेब इथे उपलब्ध झालेत. लई विनंती केली त्यांनी 4 दिवसापासून, मला काय एंट्री द्या आणि त्यांना आपण एंट्री उपलब्ध करून दिलेली आहे. पाहूया त्या एंट्रीचं सोडं करतील का. हॅलो, कोणी चटका चौकार मारला, करण की रोशन. रोशनच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतो. क्लासिक फटका आहे हा. फलंदाज असा आहे ना कर्जत तालुक्यामध्ये की गॅप शोधण्यामध्ये माहेर. आपण स्पीडअप घ्या, पंच वेळ आपल्याकडे कमी आहे. चौकारला तुम्ही गाणं लावायचे, षटकारला गाणं लावायचे, विकेटला गाणं लावायचे आहेत. तुम्ही झोपायला बसले, ते झोपले ते तिथं. नुसता डीजे आणला की तुमचा इथं. हे आपण दक्षता घ्यायचे डीजे ऑपरेटर. आणि चौकार असो, षटकार असो, विकेट असो किंवा ओव्हर असो, आपण डीजेची धून लावायची आहे. चला, नांदखोळा जांभवाडी संघाचा कर्णधार आणि चापेवाडी संघाचा कर्णधार आयोजक विनय पवार आपण टॉच विन करून घ्यायचा आहे. हा सामना संपला तर आपण नक्कीच दोन्हीही प्रोफेशनल पंच सुनील मुकणे आणि संजय वाघमारे मेन फॉर्म चिचखांबला ह्या स्पर्धेसाठी पंचाच्या भूमिकेसाठी मग नक्कीच आपलं चांगलं योगदान इथं पाहायला मिळतंय. आणि काय फटका आहे करण, परंतु इथं झेल होता, क्षेत्रक्षण मात्र जेच करू शकला नाहीये. चेंडू जाईल सीमारे शिबार लॉंग क्षेत्रामध्ये, 1 बाउन्स चौकार. काय फटका, काय फलंदाजी पाहायला मिळते करण.
चांगली खेळी केली मित्र आपण आतापर्यंत. साळक संघाला जे कोणी सावरला असेल तर करण ह्या फलंदाजाने. धावसंख्या पाहतो आपण धापलकावरती 33. अजून किती पाहिजे? 4 धावांची गरज. अवघ्या 4 धावांची गरज आहे. हा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक जेच करतोय. फलंदाज करण यांच्या पाळीचा अंत होतोय परंतु आपली कामगिरी पूर्णपणे पार पाडली ह्या फलंदाजाने. धन्यवाद. आपण पाहिले गेलं तर षटक क्रमांक इथं किती झालं? 3रं. 3 षटकाचा सामना संपत आलाय. डाव फलक धाव पोचले 33. 2 झाला. 3री ओव्हर चालू आहे. 2 षटकाचा सामना संपलाय. ओके ओके मी विचारलं इथे स्कोररला थोडासा गैरसमज झाला. मला वाटलं की 4था षटक सामना चालू असेल. येणारे 12 चेंडू आणि 4 धावांची गरज साळक संघाला. चला स्पीडअप घ्या पंच. वेळ आपल्याकडे फार कमी आहे कारण इथं सामने आजच्या दिवसात उशिराने चालू झालेत. कोण टाचूने? हेमंत खंडवी टाचून. आपण निर्णय घ्या. कंपल्सरी चेसिंग आहे. क्षेत्ररक्षण ओके. आपले प्रवेश फी बघा. आयोजक विनय पवार येत आहेत. मला काही सांगू नका. आपली मैत्री बाजूला. जेव्हालाही आपण पाठीमागे जेवण आपल्यासाठी आहे. हॅलो. इथं पाहिले गेले तर नदाची सांगता होते एकूण 5 चेंडू आपले 11 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. सामोरे एक मातबदार फलंदाज कुठल्याही क्षणाला मॅच बिन करून देऊ शकतो आपल्या टीमला. तो फलंदाज पाहायला मिळतो रोशन पवार. क्रॉस खेळला फटका. त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली. धावा किती पाहिजे स्कोरर? 3 धावांची गरज आहे. हा फटका विजयी फटका आणि जगदीश आपली टीम मैदानामध्ये रवाना करायचे आणि आपले प्रवेश त्या आमच्याकडे जमा करायचे. दोन्ही पंच आपण या. आपल्याला जेवण्यासाठी इथं सोय केलेली आहे आणि मयूर वाघचौरे आणि विनय पवार